न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। अफवांना पूर्णविराम। हर्षदा गायकर ठामपणे म्हणाल्या, मी शिवसेना शिंदे गटातच राहणार। प्रभाग क्रमांक 26च्या माजी नगरसेविका तसेच युवती सेनेच्या जिल्हा प्रमुख आणि उत्तर महाराष्ट्र निरीक्षक सौ हर्षदा गायकर यांच्याबाबत गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात विविध अफवा पसरविल्या जात आहेत। हर्षदा गायकर या लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत अशा उलटसुलट चर्चेला आता त्यांनी स्वतः पत्रकार परिषद घेऊन स्पष्टपणे उत्तर दिलंय। हर्षदा गायकर म्हणाल्या की मी शिवसेना शिंदे गटाची कार्यकर्ती असून मुख्य नेते व राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालीच कार्य करत आहे। त्यांच्या माध्यमातून प्रभाग क्रमांक 26 मध्ये तब्बल 22 कोटी रुपयांचा निधी विविध विकास कामांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे। रस्ते, गटारी, पाणी पुरवठा आणि सार्वजनिक सुविधा या सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर विकास झाला आहे। त्यांनी पुढे स्पष्ट केले की काही कार्यकर्त्यांकडून चुकीची माहिती देत माझ्या भाजप प्रवेशाबाबत अफवा पसरवल्या जात आहेत, मात्र असा कोणताही प्रकार नाही। मी शिवसेना शिंदे गटातच कार्यरत राहणार आहे आणि पक्षाच्या विचारधारेप्रती निष्ठावंत आहे असे त्यांनी ठामपणे सांगितले। शिवसेनेबद्दल बोलताना हर्षदा गायकर म्हणाल्या, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारधारेतून उभी राहिलेली जनसामान्यांची संघटना आहे। जनतेसाठी प्रामाणिकपणे काम करणे हीच शिवसेनेची ओळख आहे। हाच वारसा मी आणि माझे कार्यकर्ते पुढे नेत आहोत। शिवसेनेच्या स्थापनेपासूनच हर्षदा गायकर या पक्षात सक्रिय आहेत। गायकर कुटुंबाचे या पक्षाशी जुने व घट्ट नाते आहे। तसेच पत्रकार परिषदेत त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले की गैरसमज व अफवांपासून सावध रहा। आपण सर्वजण एकत्र राहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक शहराचा विकास घडवूया। भाजप प्रवेशाच्या अफवा निराधार। हर्षदा गायकर यांचा खुलासा। प्रभाग 26 मध्ये 22 कोटी रुपयांची विकास कामे पूर्ण। एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली पुढेही कार्य सुरू ठेवण्याचा निर्धार। शिवसेनेप्रती निष्ठा कायम ठेवण्याचे आश्वासन। हर्षदा गायकर यांच्या या निवेदनामुळे त्यांच्या समर्थकांमध्ये स्पष्टता निर्माण झाली असून प्रभाग 26 मध्ये पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचा आत्मविश्वास दृढ झाल्याचं चित्र दिसून येत आहे। नाही, निश्चितपणानं या गोष्टीचा मी इथे निषेध करते। तुम्ही बघताय गेल्या 2.5-3 वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे त्यावेळेचे उपमुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आमचे शिवसेना मुख्य नेते यांनी गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघताय मला ज्या पद्धतीनं विकास निधी दिलाय किंवा एक लोकप्रतिनिधी म्हटलं की त्यांना नागरिकांच्या पर्यंत पोहोचण्यासाठी कुठली आवश्यकता असते ती बाब लक्षात घेऊन साहेबांनी जो माझ्यावर विश्वास दाखवलाय, ज्या विश्वासाच्या स्वरूपात मला जो निधी दिलाय त्या पद्धतीने मला विकास कामं करता येत आहेत। आणि मला इथे ठामपणे सांगावंसं वाटते की येणारे जी काही महानगरपालिकेचे इलेक्शन असतील ते आमचे आदरणीय आणि माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखालीच आम्ही लढवणार आहोत। त्यामुळे ही बाब अतिशय मी इथे फेटाळून लावते। त्याच पद्धतीने तुम्ही बघताय की जनसामान्यामध्ये जाऊन जनसामान्यामध्ये बसून त्यांच्या सुखदुःखात समाविष्ट होऊन त्यांची सेवा करणं हाच आमचं प्रण आहे। आणि येणारे इलेक्शन हे आम्ही साहेबांच्या नेतृत्वाखालीच लढवणार आहोत। या कुठल्याही अफवांवर निश्चितच लोकांचा विश्वास नाही, परंतु हे सगळं चालू असेल तर मला त्यासाठी एकच सांगायचं वाटतं की कधी कधी बघा की आपला कुठलाही दोष नसला किंवा आपण कुणाचं कुठलाही नुकसान करत नसलो, परंतु आपल्या प्रतिष्ठेमुळे किंवा प्रतिभेमुळे हे सगळे हितशत्रू बनत असतात आणि त्यांच्यामुळेच बहुतेक हे सगळं पसरलेलं आहे। पण याला खालचं फारसं खतपाणी घालण्यात अर्थ नाही। आम्ही माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्यासोबत आहोत आणि यापुढे राहणार आहोत।